बातमी सोलापुरातून. सोलापुरामध्ये मातंग समाज आक्रमक झालेला आहे. तरुणावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन केले गेले. सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळून निषेध केलाय. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. आगीमुळे धुराचे लोट सुद्धा पसरले होते. तर मातंग समाजानं हे आंदोलन केलेलं आहे. या सर्व परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवी ढोबळे यांनी. पाहूयात. अहिल्यानगरमध्ये मातंग समाजाच्या युवकावर जो आहे तो जीव घेऊन हल्ला झाला होता. त्या निषेधार्थ जे आहे ते सोलापुरात डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया जे आक्रमक झालेले आहे त्यांनी सोलापूर पुणे महामार्गावर जे आहे ते टायर जाळलेलं आहे. आपण पाहू शकता जवळपास 2 ते 3 किलोमीटर जे आहे ते वाहनाच्या रांगा लागलेला आहे. पोलीस येथे दाखल झालेले आहेत. पोलीस आल्यानंतर वाहनांना सोडण्यात येत आहे. आपण पाहू शकता डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया जे आहे ते सोलापुरात आक्रमक झालेले आहे. मातंग समाजाच्या युवकावर अन्याय केल्यामुळे त्यांनी पुणे सोलापूर महामार्गावर रोखून धरला होता. जवळपास 15 ते 20 मिनिटं हे आंदोलन चाललं. या आंदोलनामुळे जवळपास 4 ते 5 किलोमीटर जे आहे ते वाहनाच्या लांब रांगा जे आहेत ते लागलेले आहेत. आपण पाहू शकता पोलिसाच्या मध्यस्थीने जे आहे ते आता हा रस्ता जो आहे तो आता रिकामा करण्यात येत आहे. रवी ढोबळे, जय महाराष्ट्र, सोलापूर. तरुणावर जो प्राणघातक आणि जातीय विषमतेतून जो हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आम्ही डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आज सोलापूर पुणे हायवे या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे. तरी आमची मागणी अशीच आहे की त्या घटनेची सीबीआयद्वारे चौकशी करण्यात यावी व त्यांच्यावर कठोर आणि कडक कारवाई करून ॲट्रॉसिटी अंतर्गत कारवाई करून त्यांच्यावर जी काही कायद्याच्या चौकटीत बसेल अशी कारवाई करून त्यांना कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा हीच आमची विनंती आहे. अहमदनगरमध्ये मातंग समाजाच्या एक मुलावर प्राणघातक हल्ला झालेला आहे. त्याच्या डोळ्यात जातीवादी लोकांनी चाकू खुपसून व त्याचा उजवा पाय मोडण्यात आला. तरी येणाऱ्या या काळात जे मराठवाडा विदर्भामध्ये जे मातंग समाजावर अन्याय होते ती अशी कुठं तर भाजप सरकारनं कुठं तर लक्ष दिलं पाहिजे. तुमचं एक भाजप सरकारचं एक जातीवादी सरकार आहे हे सर्वांना माहीत आहे. पण या काळात मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे की सोलापुरात आलं ह्याच्या पुढे या तर आता तुम्ही या गोष्टी पूर्ण थांबल्या पाहिजे.